नमस्कार. ऑल अपडेट मराठीमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेमध्ये सर्वात महत्त्वाची आणि मोठी अपडेट आज आलेली आहे आणि आज आहे 16 जुलै. ब्रेकिंग न्यूज आज आपण तुम्हाला देणार आहोत आणि 12वा प्लस 13वा हप्ता नक्की कोणाला येणार आहे आणि स्पेशल गिफ्ट काय असणार आहे. 1500 प्लस 1500, 3000 प्लस 1800 रुपये असे कोणाला गिफ्ट भेटणार आणि रक्षाबंधनचं हे मोठं गिफ्ट तुमच्या अकाउंटला कधी क्रेडिट होणार आहे आणि रक्षाबंधन निमित्त कोणकोणते निर्णय झालेले आहेत, सर्वात महत्त्वाच्या अपडेट आपण आज जाणून घेणार आहोत आणि महत्त्वाच्या अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करणार आहोत. त्यामुळे चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करून ठेवा, कारण थोड्या वेळेत आपण जास्त अपडेट देणार आहोत. तर जाणून घेणार आहोत रक्षाबंधनचं मोठं गिफ्ट महिलांपर्यंत कोणतं पोहोचणार आहे आणि जून आणि जुलै दोन्ही हप्ते नक्की महिलांना कधी जमा होणार आहेत. सर्वात महत्त्वाच्या अपडेट असणार आहेत. जून आणि जुलै महिन्याचे दोनही हप्ते महिलांच्या अकाउंटला जमा होणार आहेत. परंतु ज्या महिलांना जून महिन्याचे पैसे पडलेले नाहीत, त्यांना अजून एक नवीन काम करणं गरजेचं आहे. ते कोणतं काम असणार आहे? कारण ते काम केलं तरच तुम्हाला जून प्लस जुलै दोन्ही हप्ते आणि 3000 रुपये हे तुम्हाला जमा होणार आहे. ते कोणतं काम करणं गरजेचं आहे, ती सुद्धा अपडेट आपण जाणून घेणार आहोत. महिलांना 3 काम करणं गरजेचे आहेत. कोणते काम असणार आहेत? महिलांसाठी आज नवीन एक अपडेट आलेली आहे. कारण महिलांना आता हे 3 काम जर केले नाहीत, तर मात्र महिलांना लाभ भेटणार नाही आहे. त्यामुळे महिलांना 3 कोणते काम आहेत, ते काम करावे लागणार आहेत. महिलांसाठी आनंदाच्या बातम्या आपण आज देणार आहोत आणि ते काम केले तरच तुम्हाला हे हप्ते सुरळीत पडणार आहेत. महिलांना अन्नपूर्णा योजनेमार्फत सुद्धा दुसऱ्या टप्प्याचं वाटप होत आहे आणि ते कोणत्या महिलांना पडणार आहेत, त्यात सुद्धा तुम्हाला महत्त्वाचं म्हणजे एक अट घातली गेलेली आहे. ती अट काय आहे आणि ती अट जर तुम्ही पूर्ण केली तर सुद्धा तुम्हाला 2490 रुपयांचा लाभ लगेच पडणार आहे. त्यामुळे तुम्हाला ते सुद्धा आपण अपडेट देणार आहोत. सर्वच लाडक्या बहिणींना आता नवीन एक काम करावंच लागणार आहे. कोणतं काम आहे नक्की आणि महिलांना हे काम नेमकं काय आहे? त्यामध्ये महिलांना सक्त सूचना करण्यात आलेल्या आहेत. कोणती सूचना आहे? जर ही सूचना तुम्ही पालन केली नाही, तर मात्र जून महिन्याचे सोडा, जुलै महिन्याचा सुद्धा हप्ता तुम्हाला येणार नाही. त्यामुळे जून प्लस जुलै असे दोनही हप्ते जर तुम्हाला पाहिजे असतील, बहिणींना जर सर्व लाभ पाहिजे असेल लाडकी बहीणचा इथून पुढे आणि इतर योजनेचा सुद्धा, तर मात्र हे काम नक्की करावे लागणार आहे. 3 काम असणार आहेत. 3 काम केल्यानंतर तुम्हाला सर्व योजनांचा लाभ प्लस अन्नपूर्णा योजनेचा लाभ आणि तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ भेटणार आहे. परंतु ते नक्की कोणतं काम आहे आणि अन्नपूर्णा योजनेमार्फत मोठा बदल झालेला आहे. अन्नपूर्णा योजनेत आता महिलांना काय केल्यानंतर गॅसचे पैसे पडत आहेत? गॅसची सबसिडी जी आहे 2490 रुपये 3 गॅस मोफत. 1 वर्षात 3 गॅस तुम्हाला भेटत असतात फ्रीमध्ये. जर तुमचा गॅस तुम्हाला फ्रीमध्ये 3 गॅस पाहिजे असतील 1 वर्षात, तर तुम्हाला 2490 रुपयांची सबसिडी ही अकाउंटला पडत असते. पण ती जर तुमच्या अकाउंटला क्रेडिट करायची असेल, तर मात्र नेमकं काय करावं लागणार आहे? त्यासाठी महत्त्वाची अपडेट आपण घेऊन आलेलो आहोत आणि ती अपडेट तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाची ठरणार आहे. कारण 2490 रुपये 3 गॅसचे जे मोफत पडत असतात, तेच जर तुम्हाला पडले नाहीत, तर मात्र इथून पुढे अन्नपूर्णा योजनेचा सुद्धा लाभ तुमचा कायमस्वरूपीचा रद्द होऊ शकतो. त्यामुळे तुम्हाला हे सुद्धा करणं गरजेचं आहे. तर चला तर जाणून घेणार आहोत. तुम्हाला 2490 रुपये जमा होण्यासाठी नवीन जे 2 नियम आहेत, ते 2 नियम लागू केलेले आहेत आणि ते 2 तुम्हाला नियमात तुम्ही जर बसलात, तरच तुम्हाला ही सबसिडी 2490 रुपयांचा लाभ पडणार आहे आणि आजपासून ते चालू झालेले आहेत. त्यामुळे 2490 रुपये तुम्हाला लगेच वितरित केले जाणार आहेत आणि आजपासून याचं क्रेडिट व्हायला चालू झालेलं आहे. हे पैसे तुमच्या अकाउंटला क्रेडिट व्हायला चालू झालेले आहेत. त्यामुळे 3 गॅस जे आहेत ते मोफत वितरण आता 2490 रुपये तुमच्या अकाउंटला जमा होणार आहेत. परंतु कोणते
काम आपल्याला करायचे आहे ते आपण पुढे जाणून घेणार आहोत. परंतु नवीन एक अपडेट आपल्या हाती आलेली आहे. ती म्हणजे नवीन एक योजना आलेली आहे. लाडक्या बहिणींना सर्वात प्रथम या योजनेत प्राधान्य दिलं जात आहे आणि इलेक्ट्रिक स्कूटर योजना ही एक नवीन स्कीम चालू झालेली आहे. यामध्ये महिलांना इलेक्ट्रिक स्कूटर ही फ्री दिली जाणार आहे. पूर्णपणे फ्री योजना असणार आहे. सर्व पात्र लाभार्थ्यांना यामध्ये कोणत्या महिला पात्र ठरणार आहेत आणि इलेक्ट्रिक स्कूटर जर तुम्हाला मिळवायची असेल, तर यासाठी काय करावं लागणार आहे, हे आपण दाखवलेले सर्व या स्लाईडमध्ये तुम्हाला या अटी ज्या आहेत त्या पात्र असणं गरजेचं आहे. त्यामुळे तुम्ही जर या सर्व अटी पात्र असाल, तर मात्र तुम्हाला इलेक्ट्रिक स्कूटर आल्याशिवाय राहणार नाही. कारण हे सर्व कागदपत्र बंधनकारक आहेत आणि ऑनलाईन अर्ज आल्यानंतर आपण सर्वात अगोदर त्याची अपडेट देणार आहोत. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवणं गरजेचं आहे. सर्वात महत्त्वाच्या अपडेट कमी वेळेत देण्याचा प्रयत्न इथून पुढे सर्व व्हिडिओमध्ये होणार आहे. त्यामुळे इलेक्ट्रिक स्कूटर योजनेचे फॉर्मसुद्धा लवकरच चालू होत आहेत आणि त्यासाठी अपडेट आपण आली की लगेच देणार आहोत. आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे लाडकी बहीण योजनेमध्ये आता 3 काम जर तुम्ही केले नाहीत, तर लाडकी बहीण योजनेचा सुद्धा लाभ कॅन्सल होणार आणि इतर गॅस जे 3 गॅस मोफत आहेत त्याचा सुद्धा लाभ कॅन्सल होणार आहे. जर तुम्हाला हे सर्व लाभ पाहिजे असतील, तर मात्र तुम्हाला 3 काम करायचे आहेत. कोणते 3 काम तर ते जाणून घेऊयात. पहिलं आहे कुपनची के-वाय-सी करून घेणं. कुपनची के-वाय-सी केली तर मात्र तुम्हाला कुपनचं जे राशन मिळत असतं ते चालू राहील. गॅसची के-वाय-सी केली तर मात्र तुम्हाला अन्नपूर्णा योजनेचे ₹2490 तुमच्या अकाउंटला क्रेडिट होतील आणि आधार सीडिंग केलं प्लस लाडकी बहीण योजनेची के-वाय-सी केली तर मात्र लाडकी बहीणचे ₹1500 तुम्हाला जून महिन्याचे आणि जुलै महिन्याचे दोनही महिन्याचे तुम्हाला हे ₹3000 हे तुमच्या अकाउंटला लगेच क्रेडिट केले जाणार आहेत. त्यामुळे तुम्हाला जर हे ₹3000 पाहिजे असतील, तर मात्र तुम्हाला आता लगेच हे 3 काम करणं गरजेचं आहे आणि 3 काम केल्यानंतरच तुम्हाला हे पैसे पडणार आहेत. त्यामुळे आता ज्या महिलांना पैसे आले नसतील, त्या महिलांना हे काम केले तरच इथून पुढे पैशांचा लाभ हा सुरळीत राहणार आहे. सर्व महिलांना लाभ भेटत राहणार, परंतु हे 3 के-वाय-सी ज्या आहेत त्या करणं गरजेचं आहे आणि 3 के-वाय-सी झाल्या तर मात्र लाडकी बहीण योजनेत तुमचा लाभ सुरळीत चालू राहील, अन्यथा तुमचा लाभ बंद होऊ शकतो. आणि शिलाई मशीनचे जे अर्ज आहेत ते चालू झालेले आहेत. आजच अर्ज जे आहेत ते करून घेऊ शकता. तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने याचे अर्ज करून ₹18,500 निधी तुम्हाला शिलाई मशीन घेण्यासाठी दिला जात आहे. प्रथम आहे महिलांचे वय 18 ते 60 असावे. दुसरं आहे पिवळे केसरी रेशन कार्ड असावे. 5 एकरचा क्षेत्र सातबारा असला पाहिजे आणि उत्पन्नाचं 2.5 लाखाच्या आतील प्रमाणपत्र असलं पाहिजे. या 4 अटीच्या पात्रतेवरती महिलांना आता शिलाई मशीन दिली जाणार आहे. महत्त्वाचं म्हणजे आता आज राहिलेल्या सर्व महिलांना आजपासून पैसे क्रेडिट होत आहेत. जून महिन्याचा ज्यांना पैसे आलेले नाहीत त्यांना ₹1500 जून महिन्याचे प्लस ₹1500 जुलै महिन्याचे असे ₹3000 हे जमा होत आहेत आणि त्यांना आता सर्व दोन्ही हप्ते सोबत देण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. त्यामुळे 2 हप्ते सोबत तुम्हाला पडणार आहेत आणि सर्वात मोठा निर्णय आता लाडकी बहीण योजनेत झालेला आहे. सर्वात महत्त्वाच्या अपडेट आपण तर जाणून घेत आहोत आणि आज फक्त याच जिल्ह्यात पैसे पडणार आहेत. ते कोणते जिल्हे असणार आहेत जाणून घेणार आहोत आणि महत्त्वाचं म्हणजे शिलाई मशीनचे अर्ज चालू आहेत, त्याचे अर्ज करून घेणं गरजेचं आहे. कोणते जिल्हे असणार आहेत? नाशिक जिल्हा आहे, ठाणे आहे, औरंगाबाद आहे, पुणे आहे, अहमदनगर आहे, सातारा आहे, बीड आहे, लातूर आहे, सोलापूर आहे, वाशिम, अमरावती, अकोला, बुलढाणा, वर्धा, नागपूर, गडचिरोली, यवतमाळ, चंद्रपूर, नांदेड, हिंगोली, परभणी, जळगाव, धुळे आणि इकडे कोल्हापूर असेल, रत्नागिरी असेल, रायगड असेल, ठाणे असेल. या जिल्ह्यांमध्ये आता सर्व जिल्ह्यांमध्ये जूनचा हप्ता आज क्रेडिट होणार आहे आणि जुलैचा जो हप्ता आहे तो
1 वाजायच्या नंतर चालू होणार आहे आणि जूनचा हप्ता 10 वाजल्यापासून सुरू होत आहे. जूनचा हप्ता कालसुद्धा काही महिलांना पडलेला आहे. महत्त्वाचं म्हणजे शिलाई मशीनचे 18,500 साठी तुम्ही अर्ज करून घ्या आणि 12वा आणि 13व्या हप्त्याची वाट अखेर मोकळी झाली. 3600 कोटी रुपयांचा निधी मंजूर करून शासनानं तुमच्या अकाउंटला हे क्रेडिट घ्यायला सुरू केलेलं आहे. क्रेडिट तुमच्या अकाउंटला होत आहेत. त्यामुळे महत्त्वाच्या अपडेट आज तुम्हाला कमी वेळेत जास्त अपडेट आपण देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि आवडला असेल तर 100% लाईक करा आणि आपल्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. चला धन्यवाद सर्वांचे मनःपूर्वक.